11:17 ही स्पर्धा कॉमन प्रीमियर लीग सीझन 2 या ठिकाणी सुरू झालं आहे. जवळजवळ 52 मिनिटाचं भव्य दिव्य उद्घाटन सोहळा तुम्ही या ठिकाणी पाहिलात. सगळ्या संघाचे मालक संघ वेळेवर येऊन खूप सुंदर निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळालं उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान सुद्धा. आणि निश्चितच आमचे जे गुरुवर्य आपण बघतोय माननीय श्री गुले सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती केली होती आपण स्पर्धेमध्ये यायचं हजरतजी शेख याने आणि संजय म्हात्रे यांनी, आणि त्यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. लेट स्विंगच्या माध्यमातून चेंडू गेला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा लेट स्विंग करतायत. लेट स्विंग एक असा चेंडू आहे जो गुड लेगवरून किंवा शॉर्ट ऑफ लेगमधून फार वेगाने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो पॉवर प्लेमध्ये, जेणेकरून फलंदाजाला पदाला करावं लागेल, चेंडूपर्यंत पोहोचावं लागेल, वर्कआउट करावं लागेल. शॉर्ट टर्मेनला प्लेयर आपण बघतोय पॉईंट लाईक प्लेयर आहे, कव्हर लाईक फिल्डर आहे, शॉर्ट कव्हरला आणि मिड ऑफ आहे. हा चेंडू अपेक्षापेक्षा जास्त वरती येतोय. आपण बघतोय बॅकफुटला गेले होते फलंदाज, चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आणू शकले नाहीत. वारा फार वेगाने वाहतोय. आज उद्या आणि तसंच 12 आणि 13 असे जे 5 दिवस तुम्ही टुर्नामेंट बघ. क्लासिक ड्राईव्ह याच शॉटसाठी वाट बघवते फलंदाज. बाहेर जाणाऱ्या चेंडूला त्यांनी छेडायचा प्रयत्न केला आणि चेंडूला प्लेस करत असताना ही बाउंड्री. ही पहिली बाउंड्री आणि या 4 धावांनी धावसंख्येला सुरुवात. हा चेंडू चेंज ऑफ पेस होता. गुडलेंगमधून पुन्हा एकदा लेट स्विंगच्या माध्यमातून बाहेर काढायचा प्रयत्न. तर पहिल्या षटकात या ठिकाणी बघतोय आपण 4 धावांनी सुरुवात या ठिकाणी बघायला मिळते. अरे दोन संघ जसं उल्लेख केला, शौर्य वॉरियर्स मागच्या वर्षाचे चॅम्पियन आहेत सीझन 1चे, आणि तसं टीम 94ला रनर्सअपचा प्राईज गेलं होतं. खूप चांगली फायटिंग स्पिरिट झालं होतं फायनलचा सामना. तसंच हा पहिला सामना जसं सीडिंगप्रमाणे त्यांना मान द्यावा लागतो, म्हणून हा पहिला सामना शौर्य वॉरियर्सचा या ठिकाणी ओम स्पोर्ट्स कोळीच्या समोर या ठिकाणी घेण्यात आला आहे. हजरतबाईंच्या शुभ हस्ते टॉस झाला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ओम स्पोर्ट्सचे कोळीचे कॅप्टन तन्मय पाडल यांनी आपल्या संघासाठी फिल्डिंग घेतले आणि आघाडीला मैदानावरती बाविक आणि विशाल जी बाउंड्री पाहिली ती बाविकच्या माध्यमातून 4 या धावांवर खेळत आहेत. अजूनही तन्मयला अजून विशालला या ठिकाणी बघायचं आहे कुठल्या पद्धतीने ते खातं उघडत आहेत. आणि तन्मय पाटील यांनी पहिलं षटक आताळलं होतं मैदानावरती, ते स्वतः कृतीमध्ये आणत असताना त्या ठिकाणी गोलंदाजी त्यांनी दाखवली. आता कोणाला आणतायत या ठिकाणी बघावं लागेल. दोन्ही बाजूला बॅटिंग आहे. दोन्ही बाजूला बॅटिंग असते ते एक तर सगळ्यात पहिलं शेल्फ लाईफ विकेटची वाढते. दुसरं म्हणजे वातावरण ज्याला आपण म्हणतो, कारण निसर्गरम्य परिसर आहे कॉमन. चारी बाजूला डोंगर तुम्ही बघता या ठिकाणी. वारा फार वेगाने वाहतोय आणि या जो वाऱ्याचा जो प्लस मायनस पॉईंट जो आहे तो दोन्ही बाजूला जर बॅटिंग असलं तर त्या पद्धतीने ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज दोन्ही संघाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर गोलंदाज येत आहेत दुसरे आपण बघतोय मैदानावरती. तो गोलंदाज आहे सोहेल शेख आणि त्याला सामोरं जातील फलंदाज मैदानावरती तो विशाल सामोरं जाईल. आणि पहिल्या षटकात 4 धावांची गती या ठिकाणी शौर्य वॉरियर्सनी दाखवलेली आहे. 5 षटकांचा सामना आहे. याच गतीने धावा झाल्या तर कदाचित धावसंख्या 20पर्यंत. मात्र पॉवर प्ले चालू आहेत. पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना नंदनवन असतं, ते जास्त पद्धतीने धावा कुठू शकतात. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 फिल्डर तुम्ही पाहिलात. या दुसऱ्या P2मध्ये 3 फिल्डर्स सर्कलच्या पलीकडे ठेवावे लागतात. तर सज्ज होत आहेत गोलंदाज. बघायचं आहे तन्मय पाटील ज्यांनी फिल्डिंग घेतलं नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर त्यांचा विश्वास कुठल्या पद्धतीने सार्थक ठरवत आहेत. हा चेंडू पहिलाच भीमर या ठिकाणी पडतोय आणि आपण बघतोय पंचांचा इशारा येतोय वाईड मिळून. अत्यंत खतरनाक चेंडू हा चेंडू, कारण गुड शॉटचे चेंडू वापरण्यात आलेले हेवी डिलिव्हरीज. हा चेंडू ज्या पद्धतीने भीमर गेला, यष्टीरक्षक त्यांना मोटिवेट करत असताना, जी चूक आहे ते दुरुस्त करत असताना त्यांना सांगतायत की तू चांगली गोलंदाजी करू शकतो, नर्वस होऊ नको. मात्र कॉमन प्रीमियर लीगमध्ये जे 16 संघ घेत आहेत त्या 16 संघातील संघनायक आणि खेळाडूंना एवढीच विनंती आहे, घरच्या मैदानावर खेळत आहेत, बिंदास खेळा, अतिशय मनसुक्त खेळा, कुठलाही दबाव घ्यायची गरज नाही आहे. मानसिक किंवा या ठिकाणी शारीरिक तुम्ही चांगलं खेळ करू शकता. मागच्या वर्षी तुम्ही सिद्ध करून ते दाखवलं आहे, यावर्षीसुद्धा ते सिद्ध करून दाखवायचं आहे. लागोपाठ दुसरा वाईट पडतोय, दुसरी चूक होते या ठिकाणी आणि त्यामुळे पहिल्या षटकात 4 धावा आणि आता 2 लागोपाठ वाईड या ठिकाणी बघायला मिळाल्यामुळे धावसंख्या पुढे सरकते 6वर. कोणालाही माझ्याशी बोलायचं असेल तर 1-2 मिनटं थांबा, तर आमचं विजन समोर आहे. मी तुमच्याकडे बघायला गेलो तर चेंडू निघून जाईल, थोडंसं थांबा.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रनवेमध्ये चुकत असताना गोलंदाजीचे 4 पॉईंट्स असतात. ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि फॉलो थ्रू. आणि रनवेमध्ये हे त्यांचं रिदम चुकलं, त्यामुळे पुन्हा एकदा जागेवर जात आहेत. कारण 2 चुका ऑलरेडी झाल्या आहेत, त्या चुका परत होऊ नये, परावृत होऊ नये या दृष्टीने ते प्रयत्न करतायत की आता चुका दुरुस्त करायला पाहिजे आणि चांगली लाईन अँड लेंथ टाकणं आवश्यक आहे. तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॅकफुटला थांबून ऑन साईडला आपण फुल करत असताना चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. षटकार मारण्याची, मात्र ते संधी कॅपिटलाइज नाही करू शकले आणि ज्या गोलंदाजाने वाईटनी सुरुवात केली होती तोच गोलंदाज पहिलं यश या ठिकाणी प्राप्त करून देतोय. नजरेवर देवा नजर येते तू लपते स- 5 मिनिटं लागले, 3 चेंडूच्या सामोरे गेले, 4 धावा त्याने केल्या. 133.33 हे त्यांचं बॅटिंग ॲव्हरेज. ज्या विशालने मागच्या वर्षी सीझन 1 मध्ये 63 धावा कुठल्या होत्या, त्याच विशालला यावेळी लवकर बाद करण्यासाठी भाग पडले सोहेल शेखनी. कारण ओव्हर पिच होता, कॅपिटलाइज व्यवस्थित नाही करू शकले. पदाला लिहिते त्यांचं चांगलं होतं, मात्र टायमिंग व्यवस्थित नव्हतं, मिसटाईम केला, जेल त्या ठिकाणी घेण्यात आला आणि पहिला धक्का आपण बघतोय. धावसंख्या मैदानावरती 10 असताना हे पहिला धक्का शौर्य वॉरियर्स या संघाला ओम स्पोर्ट्स कोळी यांनी या ठिकाणी दिले. तर नवीन फलंदाज उतरतोय मैदानावर, तो म्हणजे अकबर शेख. आणि बघायचं आता अकबर आणि तसंच बाविकच्या खात्यात 4 धावा आहेत. एक बाउंड्री त्यांनी दाखवली होती या स्पर्धेमधली, पहिलीच बाउंड्री. दुसरी बाउंड्री विशालच्या बॅटमधून पाहिली. अकबर शेख आता मैदानावर येत आहेत आणि अकबर आणि बाविक बघायचं आहे मैदानावरचे शौर्य वॉरियर्सचे जे कॅप्टन आहेत त्यांचा जो डावपेज आहे, त्यांचा जे गेम प्लॅन आहे ते मैदानावर कुठल्या पद्धतीने या ठिकाणी स्पेसिफिकली अकबर शेख स्वतःच कॅप्टन आहेत आणि त्यामुळे ते कुठल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करतायत या ठिकाणी बघावं लागेल. मागच्या वर्षी मला आठवतंय 28 चेंडूमध्ये 61 धावा अकबर शेख यांनी कुठल्या होता आणि ते संघनायक आहेत आणि तेच मैदानावर या ठिकाणी बघायचं आहे आपलं जे गेम प्लॅन आहे, आपलं जे गेम स्ट्रॅटेजी आहे ते कुठल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करतात. यशस्वी गोलंदाज सोहेल शेख पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट हँडरसाठीच यावेळेला चेंडू पडल्यानंतर हात येतोय इनसाइड एजला लागून चेंडू यष्टीला लागता वाचला, म्हणूनच यष्टी रक्षकांनी डोक्याला हात लावला होता. चेंडू अप्रतिम टाकत असताना सुरुवातीला 2 वाईट पडल्यानंतर मोटिवेट करत असताना यष्टी रक्षक सोहेल शेख बघा पुन्हा एकदा शाबासकी देत आहेत संघ या ठिकाणी यष्टी रक्षक, कारण चांगला चेंडू टाकतोय. लेफ्ट हँडर आल्यानंतर एखादा गोलंदाज जो आहे तो लाईन अँड लेगमध्ये गडबडू शकतो, मात्र ते स्वतः डावकरे गोलंदाज आहेत, ते अत्यंत सुंदर लाईन टाकत असताना इनसाइड एजला लागल्यानंतर असं वाटलं होतं यष्टी घेऊन जाईल, मात्र तसं बघायला नाही. खेळाडू कक्ष तुम्हाला बघताय, ड्रेसिंग रूम आहे ज्या ठिकाणी आमचे सगळे खेळाडू बसले आहेत, जिथून खेळाडू सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत असताना पहिला सामना तुम्ही बघताय शौर्य वॉरियर्स विरुद्ध ओम स्पोर्ट्स कोळी असा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ओम स्पोर्ट्सने फिल्डिंग घेतले. शौर्य वॉरियर्सने आतापर्यंत धावा गेलेत मैदानावरती, ते आपल्याला बघायला मिळते ते 11च्या रूपाने आणि गडी बाद झाले त्यांचा 1 11 फॉर द लॉस ऑफ 1. आता येतो स्ट्राईकवर तो म्हणजे
बाविक स्ट्राईकवर येतोय आणि बघायचं बाविकच्या बॅटमधून एक चौकार आपण पहिल्या षटकात पाहिला होता. या षटकात बाविक सोहेब शेखला या ठिकाणी कुठल्या पद्धतीने सामोरं जाते बघावं लागेल. सोहेब शेख यावेळेला चेंडू पडला आउटसाईड द लेग स्टंप, मात्र स्विंग झाला तो. मात्र चेंडू जागा भरपूर दिली स्ट्रोक खेळण्यासाठी. अगोदर बाविक बॅकफुटला आले होते, चेंडूला हुक करत असताना ऑन साईडला ही दुसरी बाउंड्री त्यांची वैयक्तिक दाखवत आहेत संघासाठी, तिसरी बाउंड्री आणि संघाच्या धावसंख्येला येत आहेत 15वर. व्यासपीठावर बसलेल्या तमाम मान्यवर फार मोठ्या संख्येने तुम्ही बघू शकता हजरतबाई यांच्याबरोबर या ठिकाणी स्थानपन्न झालेत मान्यवर. यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे KPL सीझन 2 सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट चेंडू यावेळेला फुल टॉस करून दिला होता, मात्र बॅकफुटला थांबरे. चेंडू लेट कट करायच्या विचारात होते, चेंडू ड्राईव्ह करू शकले असते एक्स्ट्रा कव्हरला किंवा कव्हरला या ठिकाणी, मात्र तसं टायमिंग करू शकले नाही. तो तसं प्रयोग करायला लागला की बघा ड्रिल करून दाखवत आहेत बाविक की ड्राईव्ह करू शकलो असतो. 2 अशा संधी आल्या होत्या, त्या संधी कॅपिटलाइज करता आल्या नाही शौर्या एंटरप्राइजेसला. तर एकंदरीत 2 षटकांचा पावर प्ले जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होते. पहिल्या पावर प्लेमध्ये आपण दावा पाहिला होत्या मैदानावरती ते 4च्या रूपाने, आणि या पॉवर प्लेमध्ये एकंदरीत दावा आले ते मैदानावरती 11 धावा आलेले आहेत. तर P1मध्ये 4, P2मध्ये 11, तर त्या मानाने P2मध्ये धावा चांगले आलेले आहेत आणि 2 षटकांनंतर ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 15च्या रूपाने आणि धावांची गती आहे ती 7.5. दुसरा सामना तुम्ही मातोश्री 11 विरुद्ध रुद्र 11 असं बघू शकाल. दोन्ही संघनायकांना विनंती आहे तयारीने राहावं, कारण पहिले 5 ओव्हर्स झाल्यानंतर तुम्हाला आम्ही कॉल देऊ टॉससाठी. आज जे संघ खेळणार आहेत, दुसरा सामना मातोश्री 11 विरुद्ध रुद्र 11, तिसरा सामना महेंद्र स्मृती पोमन विरुद्ध फायटिंग फॅल्कॉन, त्याच्यानंतर कॉमन बॉयज विरुद्ध बिग डॅडी 47, शौर्य वॉरियर्स विरुद्ध रुद्र 11, महेंद्र स्मृती पोमन विरुद्ध बिग डॅडी 47. कारण लीग आहे, लीगमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाशी खेळावं लागेल आणि लीगमध्ये मॅचेस आहेत, लीगमध्ये पॉईंट्स आहेत. सामना जिंकल्यानंतर 2 गुण मिळेल, सामना टाय झाला तर 1-1 गुण मिळेल आणि याच्या माध्यमातून हे सगळे पॉईंट्सचे टेबल जे आहे, जसं लीगमध्ये पुढे जात जातील तसं हे पॉईंटचे टेबल वाढत जाईल. जिंकत जातील ते क्वालिफाय होत जातील. मात्र लीगमध्ये 24 सामने, क्वार्टर फायनलचे तुम्ही एकंदरीत 4 सामने, सेमीफायनलचे तुम्ही एकंदरीत तुम्ही बघू शकाल, क्वार्टर फायनलचे तुम्ही बघू शकाल सामने 4, सेमीफायनलचे 2, 1 फायनल, असे एकंदरीत 31 सामने आम्ही तुमच्या पुढे आजपासून 13 तारखेपर्यंत आणतोय. महिला कक्षामध्ये जागा फक्त महिलांसाठी आहे. काल जागतिक महिला दिवस झाला. हजरत शेख यांनी मला ही सूचना केली होती, महिला कक्षांमध्ये फक्त महिलांसाठी ती जागा आहे. कोणी पुरुष तिथे बसले असेल त्यांना आज जोडून प्रार्थना करतो, तुम्ही तिथून उठा, दुसरीकडे बसा आणि महिलांना जागा द्या. लॉफ केलंय चेंडू, पहिला षटकार बरोबर 11:29 येताना आणि या षटकाराने धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते 21वर. बाहेर 2 चेंडूंमध्ये 10 धावा कुटत असताना या ठिकाणी स्वतः संघनायक, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला जर बॅटिंग आली तर 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा त्यांनी कुठलेत. बॅटिंग ॲव्हरेज अप्रतिम ठेवत असताना आणि त्यामुळे संघाची धावसंख्या सातत्याने मागच्या 2 चेंडूत 10 धावा कुठून नेत आहेत या ठिकाणी 25 या धावसंख्या. धन्यवाद कांबळे. तर सुपर ओव्हर आहे, जर सामना टाय झाला तर 1-1 पॉईंट नाही आहे, सुपर ओव्हर देण्यात येईल. यावेळेला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, बीट होतात अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न, कारण स्विंग करायचा प्रयत्न दिसतोय गोलंदाजचा या ठिकाणी आपण बघतोय, ते म्हणजे स्वतः संघनायक तन्मय पाटील, कॅप्टन टू कॅप्टन अशा आपण बघतोय. तन्मय पाटील संघनायक आहेत, अकबर शेख फलंदाज जे आहेत ते सुद्धा संघनायक आहेत. त्यामुळे कॅप्टन टू कॅप्टन अशी फाईट, अशी एक ठसन मैदानावर बघायला मिळत आहे. मागच्या वर्षीसुद्धा सामने अप्रतिम अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळते, यावर्षीसुद्धा सुरुवातीपासून बघायला मिळेल या बाबतीत शंका नाही. शॉर्ट ऑफ लेंथ होतं, चेंडू उचललाय, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअरला त्या ठिकाणी जज करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने जेल सूरज टिपत असताना आणि अजून एक धक्का या ठिकाणी लागतोय.
स्ट्राईक लाईक 22 एका बाजूने किल्ला लढवत ठेवत आहेत. वाऱ्याचा वेग वाढतोय कारण प्रेडिक्शन आहे आजपासून 3 दिवस पावसाचं वातावरण आहे. मी अजयशी सुद्धा बोललो होतो 3 दिवसापूर्वी की अजय पावसाचं प्रेडिक्शन आहे आपल्या टुर्नामेंटच्या दरम्यान आपल्याला कव्हरसुद्धा ठेवावं लागेल. चेंडू आत येतोय ऑफ करून क्लासिक ड्राईव्ह करत असताना कव्हर ड्राईव्ह चेंडू येतोय तो कव्हरला क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत भाविक आपला क्लास दाखवत असताना आणि या सिंगलने 22 संघाला पुढे नेत आहेत मैदानावरती ते 26 यादव सिंह 26 धावा 2 गडी बाद मैदानावर षटक मार्गस्थ आहे ते तिसरं. धन्यवाद कांबळे. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये किती धावा होत आहेत ते आपल्याला बघावं लागेल या सीझनमध्ये कारण हळूहळू तर ही सगळी जी खेळाडू आहेत सगळे संघ आहे जे ते आपले जे एक्सपेरिमेंट्स आहेत आपले जे गेम प्लॅन आहेत आपले जे स्ट्रॅटेजी आहेत ते इम्प्लिमेंट करत जातील परिपक्व होत जातील जसे लीगमध्ये ते पुढे प्रोग्रेस करतील. चेंडू चेंज ऑफ पेस होता मात्र फुलटॉस करून घेतला आहे. एक चक्रव्यूह बनवला होता त्या ठिकाणी तन्मयनी मात्र फलंदाज त्याच्यात अडकल्याने सन्मानपूर्वक त्या ठिकाणी खेळत असताना मैदानावर राज त्या चेंडूला बचावात्मक पद्धतीने खेळत असताना चेंडूला बॅक टू द बॉलर खेळून काढतायत. एकंदरीत 3 षटकांचा काही पूर्ण होते. 3 षटकांनंतर धावसंख्या मैदानावर आपण बघतोय ती 26च्या रूपाने. काम अच्छे से सुन ले दो अच्छे से डर जा तर आम्ही कम्युनिकेट करू. निश्चितच आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा कामन क्रिकेट असोसिएशन आयोजित कामन प्रीमियर लीग 2022मध्ये आम्ही स्वागत करतोय. कॅमेरामॅन दाखवत आहेत आपल्याला व्यासपीठावर किती पाहुणे आहेत आज सध्याच्या घडीला. त्या पाहुण्यांची आपण चर्चा करूया. आमच्या उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव माजी सरपंच देवजवळ गावचे यांना तुम्ही बघू शकतायत आणि चंडिका न्यास मंडळ जूचंद्र विद्यमान अध्यक्ष हरिहर आत्माराम पाटील हे सुद्धा व्यासपीठावर विराजमान आहेत. आदरणीय सन्माननीय दिनेशभाई यादव म्हात्रे क्रेन्स अँड सर्व्हिसचे मालक हे सुद्धा आपल्याला व्यासपीठावर बघायला मिळत आहेत. समाज कल्याण न्यास मंडळांचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रकाशजी देवळीकर यांना सुद्धा आपण व्यासपीठावर बघतोय. उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय अभय प्रभाकर म्हात्रे उद्योजक कामनगावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हे व्यासपीठावर विराजमान आहेत. आदरणीय सन्माननीय मुन्नाजी गुप्ता ज्यांचा वाढदिवस नुकताच आपण थाटामाटामध्ये साजरा केला. राजाजी गुप्ता हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि आणखीन आपण बघतोय आदरणीय सन्माननीय सिराज सिद्दीकी साहेबांना ज्या व्यासपीठावर विराजमान आहेत. पुढे आपण मान्यवरांचा उल्लेख करणार आहोत. सध्या मॅच स्टार्ट होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकणार आहोत बाळसुब्रमण्यम अय्यर सरांचा. ओ टी यू सर. 8.67 इज द करंट रन रेट. हे सगळे मान्यवर ज्यांचा उल्लेख केला संदीप गावन यांनी स्थानपन्न आहेत. सामना एन्जॉय करतायत. शॉर्ट ऑफ लेंथ आहे बॅकफुटला गेले इम्प्रुव्हायझेशन दाखवत असताना आफाम पुल करतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एका क्षेत्ररक्षकाला चेंडूवर बीट केला होता पण ब्युटिफुल बॅकअप अप्रतिम बॅकअप त्या ठिकाणी दाखवत असताना फिल्डर आणि त्यामुळे त्याच दरम्यान धावा पूर्ण होत आहे. ते मैदानावरती आपण बघतोय ते एक धावसंख्या 26 वरून 27 या धावसंख्येवर जात असताना 27 फॉर द लॉस ऑफ 2 in 3.1 ओव्हर्स आपण बघतोय. भाविक खेळतोय 10 चेंडू 10 धावा करून. राज याला अजूनही खातं उघडायचं आहे. 2 फलंदाज त्यांचे सुरुवातीला बाद झाले. पहिला विशाल आणि त्याच्यानंतर त्यांचा कॅप्टन अकबर ज्यांनी धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न केला. बघायचं आहे अजूनही काही षटक बाकी आहेत त्यामुळे रन रेट वाढू शकतो याबाबतीत शंका नाही. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे चेंडूला उचललाय ऑन साईडला मिड विकेटला आपण बघतोय आणि चेंडू ज्ञानेश्वर यांचा जो स्टँड आपण बघतोय वर्गीय ज्ञानेश्वर यांच्या नावाने त्या ठिकाणी तो चेंडू 6 धावांसाठी जात असताना आणि दुसरा षटकार या ठिकाणी येतोय. रेलिश हॉटेल
त्याला पोहोचण्याची व्यवस्था रुद्र 11चे संघनायक नाणेफेकीच्या कॉलसाठी तयारी राहायचे. सेकंड कॉल फ्रॉम माय साइड. सो 33 फॉर द लॉस ऑफ 2. 33 धावा 2 गडी बाद. 22 धावावर राज 6वर. ओ लाईन या ठिकाणी विसरले. जास्त बाहेर स्विंग करत असताना गोलंदाज आपले मैदानावरती संजय लोखंडे जास्त पॉवर जास्त स्ट्रेंथ वापरत असताना ॲक्शन खूप सुंदर आहे त्यांची, स्पेसिफिकली रिलीज ऑफ द डिलिव्हरीच्या वेळेला मात्र जास्त स्विंग केला म्हणून वाईटचं आपल्याला चित्र बघायला मिळालं. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट चेंडू यावेळेला खोल टप्प्याचा दिला होता लॉंग ऑफच्या माध्यमातून, मात्र जेलच्या रूपाने आला. जेल कन्वर्ट नाही करता आला. 4 प्लेयर आले होते मात्र कोणी आक नाही मारली. तुम्ही बोलायला पाहिजे इट्स माय कॅच, कोणीतरी सांगायला पाहिजे मी घेतो, आणि जो पहिला हाक मारतो त्याने तो जेल घ्यायचा असतो. मात्र प्रत्येकाला भीती होती आपण कुठे एकमेकांना आपटत नाहीत ना, याच भीतीपोटी तो चेंडू नोमॅन्स लँडवर चेंडू लँड होतोय आणि त्यामुळे धावा पूर्ण होतात. मैदानावरती आपण बघतोय 1 आणि धावसंख्या पुढे सरकते ती 35 या धावसंख्या. 35 धावा 2 गडी बाद 3.3 षटकानंतर शौर्य वॉरियर्स मागच्या वर्षाचे चॅम्पियन टीम 94 रनर्सअपला होती. खूप चांगली फाईट सेमीफायनल, फायनल, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल सगळ्या सामन्यांमध्ये KPL सीझन 1मध्ये पाहिलं. KPL सीझन 2 आहे आणि पहिला सामना ओम स्पोर्ट्स कोळी आणि शौर्य वॉरियर्स यांच्यामध्ये खेळला जातोय. फॉलोअपमध्ये या ठिकाणी बघताय तुम्ही त्यांचा रिदम चुकलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा जाग्यावर जात आहेत. रॉजर बिनी स्टाईल त्यांचं गोलंदाजी थोडीशी शैली आहे. आपण बघताय 1983च्या विश्वकपमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या सगळ्याच खेळाडूंनी दाखवला होता आणि 83 हा चित्रपट तुम्ही बघू शकाल या रविवारी रात्री 8 वाजता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून. चेंडू क्लीन बोल्ड झालेत, लाईन सोडून बाहेर निघाले एक फटका बनवण्यासाठी फलंदाज आणि मैदानावर भाविक रिस्क घ्यायला गेले स्लॉग हाऊसमध्ये आणि त्रिफाचित होत आहेत आणि तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. एकापेक्षा एक आहे धुरंधर जोश मैदानी दिसतंय. अंक 4 षटकं 35 धावा झालेत. शौर्य वॉरियर्सचे 3 गडी त्यांचे बाद झालेत. आतापर्यंत बाद होणारे फलंदाज पहिला विशाल, त्याच्यानंतर अकबर. विशालने धावा केले 4, अकबरने 11, भाविकने धावा केल्या एकंदरीत 12 मिनिटं असताना 11 चेंडूच्या सामोरे जात असताना 10 आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत केली 35. रन रेट प्रति षटकाच्या मागे ही जी सरासरी आहे साधारणपणे 9च्या जवळ ती चालली आहे हळूहळू टप्प्याटप्प्याने. मात्र ज्या वेळेला 5 षटकं पूर्ण होतील त्यावेळेला शौर्य वॉरियर्सचं रन रेट एक्झॅक्टली काय ते आपल्याला चित्र स्पष्ट होईल. तर कांबळे आमचे या ठिकाणी अत्यंत चांगलं स्कोरिंग करत असताना संजय म्हात्रे यांच्या खाली या मुलांनी खूप चांगलं प्रशिक्षण घेतलं आहे. संजय म्हात्रे या क्षेत्रात अत्यंत चांगलं MCSचा स्कोरर जो सुप्रीमोला आणि रतनबुवाला चांगल्या पद्धती स्कोरिंग करत असतो आणि या ठिकाणी आपण बघतोय 2 स्कोरर अतिशय चांगली माहिती या ठिकाणी विजय कांबळे आणि तसंच अंकित पवार हे 2 स्कोरर या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले. पंचांच्या माध्यमातून आशुतोष व्यवहारे आणि मैदानावर तुम्ही बघताय ते म्हणजे मॉन्टी गोडेकर आणि तसंच वन ऑफ द लिजंड प्लेयर ऑफ गावदेवी सर अजित म्हात्रे, वन ऑफ द ब्युटिफुल प्लेयर ज्याचा आम्ही स्वतः फॅन आहोत असे राजेंद्र रवेंचे आणि उमरमदेव गुडदेवचे अमोल बेतोस्कर हे पंचांच्या कमिटीमध्ये जे पंच म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे. वळूया पुढच्या चेंडूकडे. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. चेंडू हा जवळ फुल टॉस होता. अपील केलं लेग बिफोरसाठी, पंचांनी फेटवून लावलं. ओव्हर थ्रो होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल असं चित्र दिसतंय या ठिकाणी आणि लेग बायच्या रूपाने आपण बघताय तुम्ही मॉन्टी गोडेकर त्या ठिकाणी दाखवत आहेत. लेग बायच्या रूपाने या धावा जात आहेत आणि किती धावा टोटल 5 धावा लेग बायच्या रूपाने या ठिकाणी मिळत आहेत. मातोश्री 11 वर्सेस रुद्र रायडर्स या 2 टीममध्ये असेल. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉक्स बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे आणि जे KPLचे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानाचे चोहे बाजून जाऊन बसायचं आहे. KPL व्हॉलंटियर्स
या 5 धावांमुळे लेग बायसमुळे 40 फॉर द लॉस ऑफ 3. 3.5 षटकामध्ये आपण बघतोय राज खेळतोय 3 चेंडूच्या सामोरे जात असताना 7 या धावसंख्येवर प्रशांतला अजूनही खातं उघडायचं आहे. मात्र ही धावांची सरासरी जवळजवळ 10 पर्यंत आले कांबळी. चौथं षटक मार्गस्थ असल्यामुळे जे सुरुवातीला आपण 8.67च्या माध्यमातून जी सरासरी आपण या ठिकाणी पाहिली होती. बघायचं आहे पुन्हा एकदा सामना सज्ज झाला आहे त्या ठिकाणी. विनंती करीन दोन्ही संघनायकांना सामना सुरू करावा म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने वेळेच्या बाबतीत बचत करता येईल आणि सगळे 6 सामने जे आपल्याला कमिटीने दिले ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येईल. चेंडू फुल टॉस होता ऑन साईडला पुल केलंय आपण बघतोय या ठिकाणी मिड विकेटला आणि हाईट फॅक्टर सुद्धा आहे. नो बॉल दिलाय आणि मिड विकेटला षटकार. अगोदर 5 अवांतर धावा मिळाल्या आता नो बॉलच्या माध्यमातून 1 धाव आणि 1 षटकार अशा 7 धावा मिळत आहेत आणि या 7 धावांमुळे आपण बघतोय धावसंख्या आता पोहोचते ती 47 या धावसंख्येवर. 3 गडी बाद. स्वागत आहे कॉमन प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या आयशा मैदानावर पहिला सामना तुम्ही बघता शौर्य वॉरियर्स विरुद्ध ओम स्पोर्ट्स कोळी. नाणेफेकीचं कौल या ठिकाणी कॉमन प्रीमियर लीगचे अध्यक्ष अजरतभाई शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. टॉस जिंकल्यानंतर ओम स्पोर्ट्स कोळीचे कॅप्टन तन्मय पाटील यांनी फिल्डिंग घेतली. आमंत्रित केलं शौर्य वॉरियर्सचे अकबर आणि त्यांच्या सहकार्यांना आणि त्यांनी आत्तापर्यंत मैदानावर 3.5 षटकामध्ये 47 धावा लावलेत. त्यांचे गडी बाद झाले 3. प्रशांतला अजूनही खातं उघडायचं आहे. राज मात्र ऑन फायर आहे. 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा कुठत असताना मैदानावर 300च्या पलीकडे त्यांनी बॅटिंग ॲव्हरेज आतापर्यंत ठेवलेलं आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. इट इज अ फ्री हिट. नो बॉल असल्यामुळे आणि त्या फ्री हिटला कॅपिटलाइज कसे करतायत बघायचं. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता मात्र चेंज ऑफ पेस सुद्धा होता आणि त्यामुळे ते समजू शकले नाहीत. बघा नाराज होत आहेत फलंदाज. मार्कफुटला आले होते मात्र चेंज ऑफ पेस ओळखू शकले नाहीत. ड्रिल करून दाखवत आहेत की ऑप्शनच्या बाहेर यायला पाहतो चेंज ऑफ पेस ओळखायला पाहतो. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअरला तो चेंडू खेळायला पाहिजे होता मात्र संधी मिळत नाही आहे. तरी पण त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे आपण बघतोय एकंदरीत. कारण पहिल्या षटकात आपण जी धाव एकंदरीत आता ती मैदानावर षटकं पूर्ण होत आहेत ते एकंदरीत 4 षटकानंतर धावा झाले 47. पहिला गडी 10 वर बाद झाला. दुसरा 25 वर 15 धावांची पार्टनरशिप. तिसरा 35 वर 10 धावांची पार्टनरशिप. आतापर्यंत 47 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद झालेत आणि एकंदरीत 22 आपण बघतोय. 11 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी केल्या. विशाल यांनी 4 धावा केल्या. अकबरने 11. राज खेळतोय 13 वर. प्रशांतला अजूनही खातं या ठिकाणी उघडायचं आहे आणि उत्तरार्थ ही जी सरासरी आपण बघतोय जवळजवळ 11.90च्या रूपाने. कांबळे धन्यवाद. कांबळेला जॉब आहे त्यामुळे आज कांबळेची जागा या ठिकाणी ते जे आहे ते अनिकेत पवार या ठिकाणी घेत आहेत. थँक्यू विजय कांबळे. अतिशय चांगले चांगले स्टॅटिस्टिक्सची माहिती त्यांनी मागच्या वर्षीची सीझन 1ची सुद्धा खेळाडूंची माहिती आम्हाला देत होते आणि आता अनिकेत पवार. कारण आज हा जो परिसर आहे क्रिकेटच्या डेव्हलपमेंट प्रमोशन इन्फ्रास्ट्रक्चर्समध्ये काय या क्रिकेट अतिशय चांगले लोक दिलेले आहेत. मग ते पंच असो समालोचक असो किंवा गुणलेखक असो. कारण समालोचका माध्यमातून या परिसरातील हेमंत पाटील संदीप गावंडला आपण बघतोय आणि या गुणलेखकाच्या माध्यमातून संजय मात्रे असतील किंवा कांबळे असतील आणि तसंच आपण या ठिकाणी बघतोय ते अनिकेत पवारच्या रूपाने. $47 for the loss of 3 after 4 overs. The current run rate is 11.75. 11.75 धावांची गती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अजूनही मैदानावर 1 षटक बाकी आहे. राज ऑन फायर आहेत. 5 चेंडूमध्ये त्यांनी 13 धावा कुठले आहेत. प्रशांतला अजून खातं उघडायचं आहे आणि स्ट्राईकवर आता येतो प्रशांत लेफ्ट हँडर. समोर जातील गोलंदाज मोनिश याला. मोनिश कॉमेंट्री बॉक्सिंगकडून. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. मोनिश स्वतः कोलॅप्स झालेत फॉलो थ्रूमध्ये. त्या नशीब त्यांना इंजुरी झालेली नाही आहे. फॉलो थ्रूमध्ये पुढे जात असताना बघा वाईटचा इशारा येतोय आशुतोष व्यवहार आमचे पंच यांच्या मार्फत. मात्र फॉलो थ्रूमध्ये डाव्या बाजूला जात असताना त्यांचा पाय स्किट झाल्यानंतर ते कोलॅप्स झाले खाली पडले. फॉलो थ्रू महत्त्वाचं आहे. जसं मी गोलंदाजांचे 4 स्टेप बोललो ग्रीप रनवे रिलीज ऑफ द डिलिव्हरी फॉलो थ्रू महत्त्वाचं आहे. मला फॉलो थ्रूमध्ये त्यांचा नक्कीच या ठिकाणी खाली पडल्यामुळे थोडंसं त्यांचा जो कॉन्फिडन्स खाली येत असताना मात्र यष्टीरक्षक सातत्याने गोलंदाजचा कॉन्फिडन्स वाढवत आहेत आणि त्यांना शाबासकी देत आहेत. तू करू शकतो. यू कॅन डू इट. प्रेशर घ्यायची गरज नाही. पुन्हा एकदा सांगतोय कॉमन प्रीमियर लीगमध्ये जे 16 संघ खेळणार आहेत तुम्ही सगळे आपल्या घरच्या मैदानावर आयुष्या मैदानावर खेळताय. कुठलाही प्रेशर घ्यायची गरज नाही. अतिशय चांगला खेळ मैदानावर दाखवा.
ओव्हर द विकेट चांगला चेंडू आहे, मिस टाइम झाले, यष्टीरक्षक येत आहेत. ओ मॅग्निफिसंट त्या ठिकाणी धावत जात असताना तो झेल त्या ठिकाणी टिपत असताना आपण बघतोय स्लो मोशनमध्ये. तुम्ही बघा, हा बघा मोनिश आत्ता गोलंदाजी करतो या ठिकाणी जवळ येत असताना स्टंपच्या नंतर हा चेंडू टाकतायत विकेट किपर त्यांना गाईड करत असताना आणि त्याच वेळेला चेंडू पडल्यानंतर मिस टाईम होतोय आणि चेंडू स्वतः झेल घेण्यासाठी यष्टीरक्षक पुढे सरकले आणि खूप सुंदर पद्धतीने एक प्रेक्षणीय झेल या ठिकाणी टिपतायत. फोर पॉईंट वन ओव्हर्स 4.1 षटकानंतर 48 धावा 4 गडी बाद शौर्य वॉरियर्स या ठिकाणी ओन स्पोर्ट्स कोळीच्या समोर पहिला सामना खेळत असताना जे प्रेक्षक आत्ता आले असतील, ज्यांनी आत्ता मोबाईल ऑन केलं असेल, ज्यांनी केबल आत्ता ऑन केलं असेल, भिवंडीचे प्रेक्षक बघतायत या ठिकाणी तुमचंही स्वागत आहे. KPL सीझन 2मध्ये फॉलो थ्रूमध्ये पुन्हा एकदा त्यांचा रिदम चुकतोय आणि जागेवर येण्यासाठी मोनिश या ठिकाणी येत आहेत. मोनिशने मागच्या सीझन 1मध्ये सुद्धा टीम 94 समोर अत्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी स्लॉग ओव्हर्समध्ये दाखवली होती. तोच मोनिश या ठिकाणी सीझन 2मध्ये गोलंदाजी करत असताना कॉमेंट्री बॉक्सिंगकडून मोनिश सज्ज होत आहेत. स्ट्राईकवर आहेत राज, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, जास्त बॉम्ब्स केला, चेंडू पडल्यानंतर लेट स्विंगच्या माध्यमातून जास्त बाहेर जात असताना वाईडचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय. अवंतर धावमध्ये जास्त वाईड पडले. तो वाईटचा इशारा, धावसंख्या पुढे सरकते ते 49. जे लोक मला सूचना देण्यासाठी येत आहेत त्यांना विनंती आहे, 1 बॉम्ब्स संघनायकांना त्यांनी सिग्नल केलेलं आहे. आशुतोष व्यवहारे यांनी ऑफ फॉल करून ड्राईव्ह केलं आहे ऑफ साईडला. चेंडू येतोय तो लॉंग ऑफला, दुसरी धाव घातक असणार का, मात्र स्ट्राईक एंडला थ्रो देत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो यायला पाहिजे होता आणि त्यामुळे या 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या सरंगते ती आता 51 या धावसंख्या 4.2 ओव्हर्समध्ये 51 फॉर द लॉस ऑफ 4 असं चित्र बघतोय. राज खेळतोय 7 चेंडूत 15 धावा करून आणि 22 याला अजूनही नवीन फलंदाज 22 याला अजूनही स्ट्राईक मैदानावर मिळायचं आहे. गोलंदाज मोनिश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. चेंडू यावेळेला ओव्हर पिच आहे मात्र टू द फील्ड स्क्वायर ड्राईव्ह करत असताना एक चांगला झेल त्या ठिकाणी प्रमोद लोखंडे टिपत अतिशय सुंदर पद्धतीने, त्यामुळे 5वा धक्का या ठिकाणी लागतोय. षटक पूर्ण झाले आतापर्यंत आपण बघतोय 4 आणि षटक मार्गस्थ आहे ते 5वं. 4.3 षटकांचा खेळ सुरू आहे आणि आता हे दोन्ही फलंदाज 22 आणि वैभव नवीन आहेत. सुरुवातीला चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. दोन्ही फलंदाज या स्लॉग ओव्हर्समध्ये शेवटच्या षटकात कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतायत याच्यावर आता या ठिकाणी लक्ष ठेवावं लागेल. चेंडू आत येतोय, पडल्यानंतर अपील होतोय त्या ठिकाणी आपण बघतोय. अजून एक धक्का गोलंदाज या ठिकाणी दाखवत असताना मोनिश का चांगली गोलंदाजी करू शकतो याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना या ठिकाणी आपण पाहिलं. अजून एक विकेट या ठिकाणी करताय स्लो मोशनमध्ये तुम्ही बघू शकता. क्रीज कॉर्नरला आले तेव्हाच लक्षात आलं की चेंडू आतमध्ये येईल आणि चेंडू आत आला, एजला लागून यष्टीरक्षकाच्या हातात आणि मैदानावर 6वा गडी बाद. यस दरम्यान या ठिकाणी आगमन झाले ते म्हणजे मनोहरजी गुप्ता, समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कामन प्रीमियर लीगमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर बघायचं मोनिश ऑन हॅट्रिक आहेत आणि या पहिल्याच सामन्यामध्ये हॅट्रिक साधून गोलंदाज आपलं वर्चस्व सिद्ध करतात. फलंदाज या ठिकाणी अटॅक करत असताना ते हॅट्रिक या ठिकाणी
धुडकावून लावतायत हे चित्र आपल्याला डोळ्यात त्या ठिकाणी बघायला मिळेल. मागच्या वर्षीसुद्धा काही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी सीझन 1मध्ये केली होती. याच मोनिशनीसुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, चेस करून दिला नव्हता शेवटच्या षटकामध्ये. आणि तोच मोनिश या ठिकाणी गोलंदाजी करत असताना ऑन ॲट्रिक आहेत. 2 विकेट्स त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी घेतलेले आहे. बघायचं मोनिश काय करतायत. नवीन फलंदाज मैदानावरती आता येतोय, कारण 22 आहेत. 22ला साथ द्यायला येतोय फलंदाज अकीम खान. मागच्या काही वर्षांमध्ये मुस्लिम कम्युनिटीच्या माध्यमातून मॅग्निफिसंट प्लेयर्स आपण टेनिस विश्वामध्ये पाहिलं आहेत. मग तो बिलाल असेल, गेसू असेल, उमर असेल, सम ऑफ द ब्युटिफुल प्लेयर्स. अशरफ खान असेल. अशरफनी जी बॅटिंग आत्ताच थोड्या दिवसापूर्वी केली, मॅग्निफिसंट बॅटिंग त्यांनी दाखवली होती. हे फलंदाज चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स सातत्याने दाखवत असतात. आणि भारताच्या माध्यमातून झहीर खान असेल, मोहम्मद कैफ असेल, मोहम्मद अझरुद्दीन असेल, सम ऑफ द ब्युटिफुल प्लेयर्स ऑफ कम्युनिटी. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन चेंडू रिव्हर्स खेळलेत आणि चेंडू चाललाय सीमारेषेकडे आणि त्या ठिकाणी बघावं लागेल. इट इज अ बाउंड्री ॲट 6. पंच वाट बघतायत आणि षटकार या ठिकाणी बघायला मिळतोय. पण सिक्सर्स, कारण रिव्हर्स शॉट असा मर्यादित षटकांमध्ये एक गरजेदार फटका आहे. मात्र परिस्थिती बघून चेंडूला मेरिटमध्ये तो घ्यावा लागतो, नाही तर भरपूर वेळा रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून बाद होऊ शकतो. 57 धावा, 6 गडी बाद. आणि या शेवटच्या चेंडूवर बघायचं आहे फलंदाज मैदानावर काय परफॉर्मन्स दाखवतोय. अकीम एक चेंडू 6 धावा करून त्याचं 600चं बॅटिंग ॲव्हरेज त्यांनी ठेवलं आहे. मात्र उत्तरार्ध बघायचं आहे या चेंडूमध्ये तो संघाला कुठपर्यंत नेतोय. शफल झालेत, रिव्हर्स खेळलेत आणि चेंडू मॅग्निफिसंट बाउंड्री. फटके मिळत नसतात, फटके बनवावे लागतात, फटके मॅन्युफॅक्चर करावे लागतात. आणि तेच अकीम यांनी 2 चेंडूमध्ये या ठिकाणी 10 धावा कुटत असताना संघाच्या धावसंख्येला 5 षटक संपल्यानंतर 61 या धावसंख्येवर नेऊन ठेवत आहेत. आणि 62-61 धावा, 6 गडी बाद असं शौर्य वॉरियर्स जे मागच्या वर्षाचे सीझन 1चे चॅम्पियन आहेत, चॅम्पियनसारखे खेळत असताना मैदानावर अकबर आणि त्यांचे सहकारी 62चं टार्गेट ओम स्पोर्ट्स कोळी या संघाला या ठिकाणी जिंकण्यासाठी देत आहेत. अकीम आपण बघतोय मॅग्निफिसंट बॅटिंग, 2 चेंडू तो एकंदरीत वेगवान 10 धावा केल्या 500च्या बॅटिंग ॲव्हरेजनी. आणि त्यामुळे 62चं टार्गेट 5 षटकामध्ये आपण एकंदरीत बघतोय. आणि त्यामुळे आस्किंग रन रेट जवळजवळ 12च्या पलीकडे आहेत. 12 किंवा 13 धावा करावा लागतील हा सामना ओम स्पोर्ट्स कोळी याला जिंकायचा असेल. एकापेक्षा एक हाय धुरंधर जोश मैदानी दिसतंय खरोखर. एकापेक्षा एक हाय धुरंधर जोश मैदानी दिसतंय खरोखर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. वळूया आपण टॉस बॉक्सकडे, जिथे आमचे ज्येष्ठ समालोचक डॉक्टर गवळी उपस्थित आहेत. पुढच्या सामन्याचं नाणेफेकीचं कौल घेतील. यस, धन्यवाद बाळा सर. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे या ठिकाणी. मातोश्री 11 अर्थात मातोश्री 11 निखिलजी कांबळे यांचा संघ, त्यानंतर रुद्रा 11 अजयजी पाटील यांचा संघ. दोन्ही कॅप्टन यायचे टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. रुद्रा 11 संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आलेले, आपलं खूप खूप स्वागत आहे. मातोश्री 11 संघ कॅप्टन, दोन्ही कॅप्टनचं खूप खूप स्वागत करतोय. या ठिकाणी मी विनंती करणार आहे KCAचे कार्याध्यक्ष सन्माननीय शाहिदभाई अन्सारी साहेब यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. शाहिदभाई अन्सारी साहेब, आपलं टॉस बॉक्समध्ये खूप खूप स्वागत आहे, वेलकम. KCAचे कार्याध्यक्ष सन्माननीय शाहिदभाई अन्सारी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. टॉस दोन्ही संघाच्या माहितीसाठी आपण जर एक बाजू बघितली तरी हेड, दुसरी बाजू टेल. मी हा टॉस सुपूर्द करते आमचे सन्माननीय शाहिदभाई अन्सारी यांच्या हातात. कॉलिंग रुद्रा 11 संघाचे कॅप्टन करतील. त्याचं म्हणणं हेड आणि टॉसही त्यांनी जिंकलेला आहे. शाहिदभाई अन्सारी, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय, आपण टॉससाठी आलात.
रुद्रा 11 संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेले आहे, नाणेफेक जिंकलेली आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे, लख सूर्यप्रकाश, आयडियल कंडिशन आणि खूप चांगलं आयोजन. क्रिकेट फेस्टिवल ऑफ कामनचा क्रिकेट फेस्टिवल असं म्हटलं जातं आहे. कसं वाटलं? खूप छान वाटलं. नाणेफेक जिंकलेली आहे, 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय शतरक्षण या पाठीमागे विशेष काय असा उद्देश? असं काही नाही. साधारण समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. कुठले महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप खूप अपेक्षा असतील? जयेश पाटील आहे, सुनील आहे, मी स्वतः आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मातोश्री 11 संघाचे कॅप्टन आहेत. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? नक्की क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. मग पहिला सामना तुम्हाला जर जिंकायचा असेल तर साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहात? नक्कीच 60+ वरतीच आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्लेमध्ये एक चांगली सुरुवात झाली तर एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. मग इनिशियल ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये कुठले फलंदाज ज्यांच्याकडनं खूप खूप अपेक्षा असेल? आहे तसे आमच्यात बॅट्समॅन आहेत. आता बघूया, प्रयत्न करू. या सामन्यामध्ये प्रेक्षकांना एक रंगतदार सामना, बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे रुद्रा 11 विरुद्ध मातोश्री 11. रुद्रा 11 संघाचे कॅप्टन यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि मातोश्री 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि मी घेऊन जातोय या ठिकाणी जो टॉस कॉमेंट्री बॉक्स आहे, मोहम्मद शरीफ अन्सारी कॉमेंट्री बॉक्स. ओल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी. तर दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल झालाय. सामना सुरू होतोय. 62 टू विन बघायचं आहे. या 62 धावा कुठल्या पद्धतीने संघ चेस करतोय या ऐकूया संदीप गावंड यांच्या मार्फत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद बाळ सर. गोड आवाज तुम्ही ऐकलात. पहिला मॅचमध्ये दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतो. स्ट्राईक इनकडे फलंदाज दिनेश. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा जवळून जाणारा चेंडू फलंदाजाला बीट करतोय. मयूर गोलंदाजी मार्गावर आहे. मयूर याचा जर विचार केला तर अनेक वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय. जिंकण्याकरता लक्ष ठेवलं गेलेलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये टार्गेटचा जर आपण विचार केला 62 धावा बनवाव्या लागतील दुसऱ्या इनिंगमध्ये. प्रत्युत्तर देताना पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल होता. या चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या एका धावेची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या एक. म्हणजेच चांगली सुरुवात करावी लागेल होम स्पोर्ट्स कोहली या संघाला. संघ मालक सचिन गाग या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर विचार जर आपण केला शौर्य वॉरियर्स या संघाच्या संघ मालकाचा प्रवीण घरस सरांना आपण व्यासपीठावर बघतोय. वेलकम एव्हरीबडी. सर्व पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतोय. कामन प्रीमियर लीग 2022. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, आत वळणारा चेंडू होता आणि ह्या चेंडूला अंतिम क्षणी ढकलून दिलं शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी दोन्ही फलंदाजाने आपले खाते उघडलेत. अकाउंट ओपन केलेले आहेत. दिनेश बाबर, संजय लोखंडे हे प्रारंभिक फलंदाज ओम स्पोर्ट्स कोहली या संघाचे. सुंदर असा हे सजावट आपल्याला दिसतंय. मैदानाच्या चोहोय बाजूने अनेक स्टँड तुम्हाला बघायला मिळतोय आणि महिलांकरता राखीव स्टँड उजव्या बाजूला तुम्ही बघतायत. कैलासवाची शोभा, रमेश विरारकर. लेडीज स्टँड. फुल टॉस बॉल इन दी एअर. चेंडू हवेमध्ये आहे. 38 सर्कलच्या बाहेर या चेंडूला नेऊन ठेवलं गेलं आणि आता हा चेंडू जातोय ऑन साईडला. 6 धावांकरता षटकार.
आणि प्रेक्षकांचं कामन प्रीमियर लीग 2022 मध्ये आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय. यस मी पुढचा बॉल ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास केलाय. गुड डिलिव्हरी. अचंबित पडलाय फलंदाज खेळपट्टीवर असलेला. स्ट्रायकिंगकडे फलंदाज आपण बघतो मिस्टर दिनेश बाबर. मी विनंती करतोय प्रेक्षकामध्ये बसलेले मान्य श्री मनीषजी ठाकूर साहेबांना आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर यायचं आहे. पुढचा बॉल चांगला फटका फलंदाजाने दाखवलाय आणि याच दरम्यान या मिळत आहेत 4 धावा. KPL चौकार. मयूर या गोलंदाजाचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि या चेंडूला ढकलून दिलं डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये, जिथे 4 धावा मिळत आहेत फलंदाजाला. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 50 धावा आवश्यक आहेत ओम स्पोर्ट्स कोहली या संघाला. प्रारंभिक फलंदाज दिनेश बाबर आणि संजय लोखंडे यांनी डावाची चांगली सुरुवात केली. बिनबाद नाबाद 12 धावा धावफलकावर त्यांनी बनवल्यात. आता दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय. एक अतिशय चांगला खेळाडू, चांगला खेळ आतापर्यंत त्यांनी साकारलेला आहे, सादर केलेला आहे. तो खेळाडू विशाल सातवी. फलंदाजीमध्ये 4 धावा प्राप्त केल्यात. मागच्या KPL मध्ये जास्तीत जास्त रक्कम मिळालेला हा खेळाडू आहे. मोठी रक्कम त्यांना मिळाली होती आणि तो खेळाडू आता या मॅचमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता सज्ज झालाय. 24 बॉल जिंकण्याकरता 50 धावांची आवश्यकता ओम स्पोर्ट्स कोहली या संघाला. TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं गेलंय या स्पर्धेला. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन ड्राईव्ह आहे. 1 धाव मिळाली. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. बघता बघता एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या बनली ती 13 वर. व्यासपीठावर आपण बघतायत आदरणीय सन्माननीय केदारनाथ म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते, पत्रकार यांना आपण व्यासपीठावर पाहतायत. त्याच्यानंतर माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद ठाणे प्रभाकरचे म्हात्रे साहेब सुद्धा व्यासपीठावर विराजमान आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील अतोळकर साहेबांना सुद्धा आपण व्यासपीठावर बघतायत. कामणगावचे सुपुत्र अनमोल रत्न जयंतदादा म्हात्रे, जावेद म्हात्रे हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. माजी सरपंच म्हणून आतापर्यंत त्यांचा खूप चांगला कार्यकाळ आपण पाहिलाय. याचबरोबर आदरणीय सन्माननीय दिनेश हरेश्वर म्हात्रे, ॲडव्होकेट दिनेश हरेश्वर म्हात्रे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर माजी सरपंच, समाज कार्यकर्ते म्हणून आता त्यांची खूप चांगली वाटचाल, घोडदौड आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन मान्यवर आहेत ती चर्चा सुद्धा मी करेन. सध्या सुरू असलेल्या मॅचमध्ये जिंकण्याकरता लक्ष होतं 62 या धावसंख्येचं आणि पाठलाग करताना सध्याच्या स्थितीला धावा झाल्यात 1.1 चेंडूंमध्ये जी धावसंख्या 14 आणि आता कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळत नाही. या एका धावेची धावसंख्येत बदल होतोय. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा, 15 रन्स. गोलंदाज समोरच्या इनकडून गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय विशाल. ओव्हरपिच चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळला गेलाय. 1 धाव मिळाली. दोन्ही फलंदाज धावा तर बनवत आहेत. मोठे फटके आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये येताना दिसत नाही. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर काय रे पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पुढचा बॉल अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू होता. इथे बघू शकतायत. याचबरोबर हा निर्धाव चेंडू टाकलाय. आत्मविश्वास वाढेल या निर्धाव चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. 4 चेंडू अधिकृतरित्या टाकलेत गोलंदाजाने. एज टॉप एज लागला होता. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू आपल्याला येताना दिसलाय. बघता बघता या षटकामध्ये चांगला मारा, टिचून मारा गोलंदाज विशाल आतापर्यंत साकारतोय. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा दिल्यात. 1 अतिरिक्त धाव या षटकामध्ये येताना दिसली. पार्टनरशिप आपण बघतायत 11 बॉलमध्ये 17 धावांची या दोघांनी मिळून पूर्ण केलेत.
सुरुवातीपासून खचाखच भरलेले आपल्याला हे स्टेडियम पाहायला मिळतोय. डाव्या आणि उजव्या बाजूला प्रेक्षकांची अफाट गर्दी आहेत. क्रिकेटचे दर्दी असल्या कारणानं ही गर्दी आपल्याला या प्रेक्षकांची इथे पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील 17 धावा धावफलकावर. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह आहे. इन दी एअर, सॉफ्ट डिसमिसल असं म्हणावं लागेल. शतरक्षक वैभव कोणती चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन पहिला धक्का लागलाय. प्रत्युत्तर दाखल ओम स्पोर्ट्स कोली या संघाला. गॉन. जिंकण्याकरता 45 रनची आवश्यकता. कामन प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. व्यासपीठावर आणखीन मान्यवरांचा उल्लेख केला तर KP धुळे सर, मराठी विषयाचे चांगले ज्ञान त्यांच्याकडे आपण नेहमीच बघितलंय आणि निवृत्त शिक्षक व्यासपीठावर आलेत. आणि कमळाकर जाधव साहेबांनी म्हटलं होतं की आमचे मार्गदर्शक आहेत ज्यांना तुम्ही व्यासपीठावर बघतायत. याचबरोबर आदरणीय सन्माननीय कामनचा राजा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष महेश विरारकर सरांना आपण बघतोय. गणपती बाप्पा उत्सव, गणेश उत्सव या कामन परिसरामध्ये, कामन नगरीमध्ये चांगल्या थाटामाटामध्ये साजरा केला जातोय आणि अध्यक्ष साहेब महेश विरारकर यांना तुम्ही व्यासपीठावर बघतायत. मनोहर घरत, सुरेश बनसोडे, कोली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. आदरणीय सन्माननीय आत्माराम लोखंडे, माजी उपसरपंच कोली ग्रामपंचायतीचे हे व्यासपीठावर आहेत. याचबरोबर गोविंद लोखंडे साहेबांना सुद्धा व्यासपीठावर तुम्ही बघतायत. या सर्व बड्या हस्ती इथे क्रिकेटचा नजारा बघतायत, क्रिकेट स्पर्धेला बघतायत. हरिहर आत्माराम पाटील साहेबांना सुद्धा व्यासपीठावर तुम्ही पाहिलेलं आहे. चंडिका न्यास मंडळ जूचंद्र विद्यमान अध्यक्ष हे पद ते निभावत आहेत आणि खरं काम केलंय आयोजक, कारण या स्पर्धेला प्रत्येक वर्षी स्पॉन्सर केलं जातंय. SS इंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्माननीय हजरतजी शेख आणि सोबतच संजूभाई म्हात्रे या दोन बड्या हस्ती आपल्याला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहायला मिळत आहेत. तुम्हाला पुन्हा सामन्याकडे मी घेऊन जातोय. पण 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 15च्या सरासरीने 45 धावांची आवश्यकता. कठीण आहे, अशक्य असं म्हणता येणार नाही. पॉवर प्लेचे बंधन आता सुटली गेलेत, पॉवर प्लेचे बंधन तुटले गेलेत आणि अशातून मार्ग काढायचा आहे विजयाचा. स्ट्राईक इनकडे फलंदाज मिस्टर तन्मय पाटील, मॅन फ्रॉम नागले. पहिलाच बॉल गोलंदाजाचा आउटसाइड द ऑफ स्टंप. हकीम खान, मागच्या इनिंगमध्ये हकीम खान या खेळाडूने 1 षटकार आणि 1 चौकार चांगली खेळी साकारली. धावाला आकारणी देण्याचं काम केलंय. आता सध्याच्या स्थितीला धावसंख्या आहे ती 18 धावा, 18. पुढचा बॉल हा चेंडूला उचलले इन दी एअर. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि शतरक्षकाने दिले हमी. झेल मी सोडणार नाही. गॉन. सिलेक्शन होतं, गोलंदाजाने प्रभावित केलंय. बघितलं अगोदरच जे एलिमिनेशन होतं ते खूप खराब होतं. फलंदाज तन्मय पाटील आणि तन्मय पाटील नावाचा खेळाडू गोल्डन डकवर बाद होताना दिसतोय. गोल्डन डकवर बाद होताना दिसला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. शतरक्षक कोणतीच चूक करत नाही आणि शतरक्षक दर्पण याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. मित्रांनो, हवेत गेलेला चेंडू हा टिपणं फार कठीण असतं. अनेक विचार, आशंका, शंका मनामध्ये निर्माण होत असतात. धावसंख्या सध्याच्या स्थितीला बनली आहे 2 बाद 18 धावा. जिंकण्याकरता 62 धावांचं लक्ष आहे. अजूनही 44 धावा हव्या आहेत उर्वरित बॉल्समध्ये. 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. 44 धावांची गरज हा मॅच जिंकण्याकरता, कारण बिग ब्लो मोठी विकेट प्राप्त केली
गोलंदाज हकीम खान याने. इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे ही सुद्धा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पुढचा बॉल हकीम खान याचा. ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा वाईडचा इशारा. पंचांच्या भूमिकेमध्ये आशुतोष व्यवहारे सरांना तुम्ही बघतायत आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून कामगिरी करताना आदरणीय सन्मान्य मनोज उर्फ मॉन्टी गोडेकर त्या ठिकाणी तैनात आहे. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयास केलाय. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये आलाय. डीप मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी करेपर्यंत एकच धाव मिळाली. उजव्या हाताचा फलंदाज दिनेश बाबर याला. म्हणू शकतोय दिनेश बाबर हा खेळाडू मैदानाच्या आत आहे आणि त्याच्या बॅट मधून धावा येऊ शकतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 20 धावा. वेलकम एव्हरीबडी. काही चांगले फ्लॅग्स चोहे बाजूने आपल्याला डोलताना दिसत आहेत या हवेवर. पुढचा बॉल कडे खेळण्याचा प्रयास केलाय. मॅनामधून तलवार काढली. वार काय होताना दिसत नाही. निर्धाव चेंडू. हकीम खान मागच्या काही वर्षापासून कमालीचं प्रदर्शन करतोय. कारण घरचा संघ जर आपण बघितला तर न्यू स्टार कामन हा त्याचा घरचा संघ आहे. ओहो, स्लॉट मध्ये चेंडू दिलाय आणि बरोबर त्या चेंडूची लावली वाट. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध हवाई सफर. ना इक्का दुक्का, सीधा 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 चक्का. 6 धावा. हा फलंदाज 6 धावांची संघाच्या धावसंख्येत बदल घडवतोय. धावसंख्या 26. अंतिम क्षणी या चेंडूला चढला गेलाय आणि चेंडू जातोय स्कोरिस्ट थर्ड मॅनच्या दिशेने. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ सरळ 4 धावांकरता ठोकलेला शानदार चौकार. आशुतोष व्यवहारे सरांचा इशारा. 4 रन्स. हो, धाव फलकावर नजर टाकूया. आता धावसंख्या 2 गडी बाद 30. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 32 रनची आवश्यकता. 13 बॉल टू गो. डोक्यावर हात मारताना हकीम खान नावाचा खेळाडू. माझ्याकडून कोणत्या चुका झाल्यात याबद्दल तो पश्चाताप व्यक्त करतोय. या षटकातील शेवटचा बॉल. इनसाइड आउट, इन द एअर. चेंडू हवेत आहे. उलट्या दिशेने हा झेल टिपण्याचा प्रयत्न सफल. हकीम खान चांगलं कामगिरी करतोय. विकेटचं पतन गॉन. हकीम खान पाहू शकतात किती उत्तेजित होतोय. बघा ना स्क्रीनवर उत्साह दिसतोय. फिल्डिंग करणाऱ्या शौर्य वॉरियर्स या संघाचा. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 32 धावांची गरज. या जेल करता आदरणीय सन्मान्य कमलाकर जाधव, माजी सरपंच देवदल गावचे, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, युवा समाज कार्यकर्ते. त्यांच्या कार्यांचा ठसा त्याने आपल्या परिसरामध्ये उमटवलाय आणि त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक खेळाडू हकीम खान याला मिळेल. आपण मॅच समरी बघतोय. पहिल्या डावामध्ये शौर्य वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून राज याने 7 बॉलमध्ये 15 धावा केल्या. अकबर याने 5 बॉलमध्ये 11 धावा केल्या. दुसऱ्या डावामध्ये 9 चेंडूंमध्ये 14 धावांची नाबाद खेळी साकारतोय दिनेश बाबर नावाचा खेळाडू. वैभव एक चांगली साथ दिल्यानंतर 3 चेंडूंमध्ये 10 धावा त्याने बनवल्या. 4 चेंडूंमध्ये तो शिकार बनला. हकीम खान या गोलंदाज